लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. आज बेलापूर बुद्रुक येथील आठवडे बाजारात आलो असता वेळोवेळी सांगूनही कुठल्याही प्रकारचं निलाव वगैरे काही झालेला नसून पठाणी स्वरूपाची वसुली चालू आहे. जो या माणसाने ठेका घेतला असा स्वयंघोषित ठेकेदार स्वतः सांगतो ग्रामपंचायतकडे स्वच्छता कर्मचारी जवळजवळ 20 ते 25 असून तो म्हणतो का मी स्वतः घाण उचलली आणि मग ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत शनिवारी रविवारी जे स्वच्छता करतात, झाडून घेतात, टिकोरीचं काम करतात, मग हा जो स्वयंघोषित जो ठेकेदार आहे हा कोणत्या पद्धतीने म्हणतो का मी घाण उचलले आणि दादागिरी दंडगाई करून वसुली हा करत आहे, आणि करत आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा या बाजारामध्ये नाही, पाणी नाही आणि अस्ताव्यस्त पडलेल्या गाड्या आणि ग्रामपंचायत अधिनियम 1958 यामध्ये जे दिलेले आहे ग्रामपंचायतने वेळोवेळी याचा निलाव केला पाहिजे आणि निलाव करून या जेवढे पण या ठिकाणी व्यापारी बसले, शेतकरी बसले, यांना पावती स्वरूपात पावती देऊन पावती गोळा केली पाहिजे. जे ठरवून दिलं जर सर्वानुमते ठराव होईल 10 रुपये, 20 रुपये, 5 रुपये काय असेल तो त्या पद्धतीने ही वसुली केली पाहिजे. पण या सर्व नियमांना पायमल्ली करून म्हणजे याची जवळजवळ या शिस्तभंगच होत आहे या कारवाईमध्ये. आणि आम्ही इतर लोकांना जर विचारणापूस केली तर दांडगाई आणि बळजबरीचा नाही का बोलल्या जात आहे, बाता करण्यात जात आहे. तरी आपल्या सर्व ग्रामसेवकाला फोन केला असता त्यांनी उत्तर दिलं का 2 वर्षात कुठल्याही प्रकारचं काही ठेका याविषयी दिल्या गेलेला नाही. आणि वेळोवेळी सांगून हे ठेका झाले नसल्यामुळे ह्यो दांडगाई पाण्याचा जो ठेकेदार आहे ह्यो स्वयंघोषित ठेकेदार याचा अति उच्छाद आणि अति दांडगाईपणा या बाजारात तुम्हाला पाहायला मिळत आहे. तुम्हाला मी या कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ओके.